काल आपण शेकडेवारी हा घटक पाहिला होता. शेकडेवारी म्हणजे काय? शेकडेवारीला शतमान, प्रतिसेकडा अशा टक्केवारी असे शब्दप्रयोग केले जातात. ही काल PDF पाठवलेली आहे. यावरची माहिती सर्वांनी वाचून घ्या. आणि यावरचे उदाहरण मी तुम्हाला शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करणे कशा पद्धतीने केलं जातं हे कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. कालचे मुद्दे बघा. किंवा अपूर्णांकाचे शेकडेवारीत कशा पद्धतीने रूपांतर करायचे, शेकडेवारी कशा पद्धतीने काढली जाते हे एक सूत्र सांगितलं होतं. एखाद्या संख्येची X% बरोबर ती संख्या कशा पद्धतीने काढायचं आणि त्यावरची काही उदाहरण आपण सोडवून दिली होती. ती तुम्ही सोडवली असाल निश्चितच. त्यानंतर आपण काही पुढच्या प्रकारावरील शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत. शेकडेवारीतील वाढ किंवा घट होत असेल तर या सूत्रानं वाढलेली संख्या किंवा घटलेली संख्या आपल्याला काढता येईल. संख्या गुणिले 100 अधिक वाढ, समजा 12% वाढ झाली असं म्हटलं तर 100 अधिक 12, तर हे सूत्र वाढ झाले असेल तर 100 अधिक 12/100 बरोबर ती वाढलेली संख्या आपल्याला या सूत्रानं मिळू शकते. घट सांगितली तर ती संख्या गुणिले किती घट, समजा 12% घट झाले असेल तर 100मधून 12, 100 वजा 12 करून छेद 100 अशा पद्धतीनं सूत्र वापरून पण करा किंवा अजून काही बेसिक नियमानुसार आपण तो उदाहरण सोडू शकतो. प्रत्येक वेळी सूत्र वापरलंच पाहिजे असं पण काही नाही. उदाहरण बघूया 1 बाय 1 म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावातील साक्षर लोकांची संख्या 520 होती. जर ह्या वर्षी त्यात 15%नी वाढ झाली असेल तर त्या गावातील साक्षर लोकांची संख्या किती, असा जो प्रश्न आहे. तर हा प्रश्न समजून घेऊन शेकडेवारी जर तुम्ही व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले असतील तर हे प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता येऊ शकेल. तर बघा 520 पूर्वीची लोकसंख्या, साक्षर लोकांची संख्या त्या गावातील 520 आहे. ह्या वर्षी, गेल्या वर्षी होती, ह्या वर्षी किती टक्के वाढ झाली? 15%. मग एखाद्या संख्येची 15% वाढ म्हणजे ती अशा पद्धतीने काढली जाते. सूत्र वगैरे काय घ्यायची गरज नाही. एखाद्या संख्येची 15% म्हणजे 15/100. तर हे गुणलं तर बघा ही शून्य गेली, ही शून्य गेली. 5 त्रिक 15, 5 दुनी 10. ओके. परत हे 2 आहे इथं. 52च्या निम्म 26 येतं, भागलं तरी सुद्धा 26 येईल किंवा निम्म करायचं, 2 भागणं म्हणजे निम्म. 26 त्रिक 78, 7 चालेल, 3 7. तर ही वाढ झालेली संख्या किती आहे? 15% वाढ म्हणजे 78ने वाढ झाली. मूळची संख्या होती 520, 78नं त्यात वाढ झाली तर ती संख्या येणार आहे 7 आणि 2 9 आणि 5, 598 ही संख्या येणार आहे. अशा पद्धतीनं आपण ही मांडणी करू शकतो. किंवा दुसरी एक पद्धत बघा, 100 लोकसंख्या आहे, आपण 100ला प्रमाण मानून करूया. 100ची किती वाढली? 100ची किती झाली? 115. तर 100च्या खाली मूळ 520 होती, हे 100च्या पटीत घेतलं आणि इथं दिलेल्या संख्येच्या पटीत असंही मांडून काढलं तर उत्तर पटकन आपल्याला येऊ शकतं. 520 मुळात संख्या होती, तर वाढलेली किती माहिती नाही, ते आपण काय करूया? x म्हणूया. तर हे जरी तुम्ही सोडवलं 100 गुणिले x बरोबर समप्रमाण आहे 520 गुणिले 115. तर इथं x इकडं ठेवलं तर 520 गुणिले 115 भागिले 100. हे थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला, कॅल्क्युलेशन फास्ट असलं तर याचं पण उत्तर तुम्हाला डायरेक्ट 598 येऊ शकतं. संक्षिप्त रूप देऊन ते करू शकताय. बघा ही शून्य गेली, ही शून्य गेली. 10 आहे, याच्या निम्म 5 जर भागलं तर 5 दुनी 10, इकडं 5 भाग जातो म्हणून इकडं 5 दुनी 10 उरला 1, 5 त्रिक 15 तेच येतं बघा. बे के बे 52च्या निम्म 26, 26 गुणिले 23 केले तर तुम्हाला डायरेक्ट 598. तर ही एक मेथड सांगितली तुम्हाला आणि ही दुसरी मेथड सांगितली. दोन्ही पद्धती कुठली सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. त्यानंतर अशाच पद्धतीचं पुढचं उदाहरण आहे बघा. 1200 रुपयांच्या एका वस्तूची किंमत 12%ने वाढली तर त्या वस्तूची किंमत किती? तर बघा हे 2-3 प्रकारे आपल्याला गणित सोडवता येऊ शकतं. तर नेहमीची पद्धत ही 1200 रुपये आहे. त्या 1200 रुपयाची वस्तूची किंमत आहे का, तर त्याची 12%ने वाढ झाली. मग 12% म्हणजे किती, तर ते आपल्याला काढून घ्यावं लागेल. 12% म्हणजे 12/100. कुठलीही एक पद्धत लक्षात ठेवा. झालं. तर इथं काय येईल बघा, 12/100 केलं तर या 2 शून्य गेल्या, या 2 शून्य गेल्या. 12 गुणिले 12 ॲक्च्युली किती येणार आहे? 12चा वर्ग 144 येईल. ओके. मग मुळात होती किती? 1200 आणि 12%ने वाढली म्हणजे किती वाढली? 144नं वाढ झाली. ही 12% म्हणजे टक्क्यामध्ये झाली आणि ही ॲक्च्युली काढली आपण किंमत. तर 144 आपण केलं तर 4, 4 4, 2 आणि 1 3 आणि 1,
1344 हे त्याचं उत्तर येईल, लक्षात ठेवा. दुसरी पद्धत बघा, 100 होती तर 12% वाढ झाली म्हणजे किती झाली बघा, 112 झाली. तर 100 होती, तिची वाढलेली किंमत 112 झाली. तर इथं मूळची किंमत किती होती, 1200. हे टक्केच्या रूपात दिलं आहे आणि हे ॲक्च्युली किंमत दिलेली आहे. 1200ची वाढलेली संख्या आपल्याला तीच काढायला सांगितलं, ती एक्स म्हणूया. तर हे पण डायरेक्ट तुम्हाला उत्तर येऊ शकतं. आता 100 गुणिले एक्स मागाशी बघितलं आपण, तर डायरेक्ट काय करायचं, एक्स बरोबर या दोन्हीचा गुणाकार त्याला भागिले 100 येणार आहे. ते परत स्टेप मांडत बसायची गरज नाही. 1200 गुणिले 112 भागिले 100 केला तर या 2 शून्य गेला, या 2 शून्य गेला. बरं डायरेक्ट स्टेप आली 12 गुणिले 112, तर ते उत्तर येणार आहे 1344. ओके, इथे एक स्टेप आपल्याला त्यात करावी लागते, इथं डायरेक्ट उत्तर येतं. हे दोन्ही पद्धतीने तुम्ही ही उदाहरण सोडवू शकताय. जी सोपी वाटेल त्या पद्धतीने करा किंवा तुम्हाला जे समजते त्या पद्धतीने करून घ्या. पुढे आहे बघा, 8,000 रुपयांच्या एका वस्तूची किंमत 4% कमी झाली. मगाशी आता वाढलेली बघितलं, आता आपण काय करूया, कमी झालेल्या किमती बघूया. 8,000 रुपयाची एका वस्तूची किंमत होती तर ती 4% काय झाली, कमी झाली. 4% कमी झाली म्हणजे काढून घेऊया आपल्याला किती ॲक्च्युली आहे ते. 8,000चे 4%नं कमी झाले म्हणलेलं आहे. मग 4% म्हणजे किती होत्या ते बघूया. या 2 शून्य गेल्या, या 2 शून्य गेल्या, 8 चौक 32, 32वर शून्य दिले आपण. ओके, मग मुळात होती 8,000. आता कमी झाल्या म्हटल्यानंतर ती वजा होणार ना, 320 ते काय होईल, वजा होईल. तर ती वजा आपण केली तर तुम्हाला बघा, 0 0 10 2 गेले, 8 हातचा आले, 10 4 गेले, 6 हातचा आला, 1 8 1 गेले, राहिले 7, 7,680. तुमची जेवढी कॅल्क्युलेशन फास्ट नाही, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कन्सेप्ट क्लिअर, त्यानंतर कॅल्क्युलेशन फास्ट झाले तर वेळेत आपल्याला उत्तर काढता येऊ शकतं. आता ही एक मेथड. दुसरी पद्धत बघा, 100 रुपये किंमत होती तर 4%नी म्हणजे 100 मांडलेले आहे बरं का, आपण शेकड्याच्या पटीत मांडलेले आहे. 100ची 4%नी कमी झाली म्हणजे नंतर 96 झाली. ओके, मुळात होती ती 8,000 आणि कमी झालेली किंमत विचारली तर ती एक्स मांडली. परत डायरेक्ट एक्स बरोबर तुम्ही म्हणू शकताय 8,000 गुणिले 96 भागिले 100. हे जर तुम्ही केलं तर बघा डायरेक्ट उत्तर येईल 0 0, 8 संग 48, 8 हात चाले 4, 8 9 72, 76. उत्तर तेच येते बघा, 76. तर अशा दोन्ही पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल. ही एक मेथड झाली आणि ही दुसरी पद्धत झाली. 100ला मानूनसुद्धा तुम्ही करू शकताय. या दोन्ही पद्धतीनं मी सांगितलं तुम्हाला. याच्यापेक्षा वेगळी कुठली असेल तर ती तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका दुकानदाराने 19,000 रुपये मोबाईलवर 10% सूट जाहीर केली तर तो मोबाईल गिरायकास किती रुपयास मिळेल. ॲक्च्युली किती होती किंमत, 19,000 रुपये. ओके, 10% सूट दिली. 10% म्हणजे एक शून्य कमी असते, लक्षात ठेवा. हां, कुठल्याही संख्येत समजा 200चं 10% डायरेक्ट सांगायचं 20. 200चं 10% का 20 येतं आहे, एक शून्य कमी का करायची, इथले एक शून्य जाते, इथले एक शून्य जाते. हां, उरलेले एक शून्य आणि इकडचे एक शून्य जाते म्हणून 20 येतं. कुठल्याही संख्येचं एवढं टक्के म्हणलं तर एक शून्य कमी करायचं. उदाहरणार्थ 350चं 10%, 350चं 10% एक शून्य कमी करायचं म्हणजे 35. समजा 75 संख्येचं 10% म्हटलं तर तिथं शून्य नाही, तो पॉईंट एक सरकवायचा, इकडचा पॉईंट इकडे गेला. शून्य असते तर शून्य कट करतो, शून्य नसेल तर पॉईंट, म्हणजे ते 7.5 आलं. ओके, किंवा समजा 845चं 10% म्हटलं, 845चं 10% म्हणजे एक पॉईंट सरकवायचा, डायरेक्ट उत्तर सांगायचं 94.5. ओके, 10% म्हणजे एक शॉर्टकट सांगितलं बरं का मी तुम्हाला, ते कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा. ओके, 10% म्हणलं तर एक शून्य कमी आणि संख्या असेल तर एक पॉईंट फक्त इथं सरकवायचं. तर त्यानंतर आपण पुढं बघतोय बघा, 19,000 रुपये मोबाईलवर 10% सूट दिली. 10% म्हणजे एक शून्य गेली म्हणजे किती आलं, 19. तोंडी पटकन काढू शकतो तुम्ही. काय एक शून्य कमी होते, कारण ही शून्य गेली, ही शून्य, 10 खालच्यातली एक शून्य जाते आणि इकडची एक शून्य जाते म्हणून डायरेक्ट एक शून्य घालवायचे असते. हे त्याचे शॉर्टकट सांगितले. तर 1900 आलं. ओके, आता 19,000मधून काय करावं लागेल आपल्याला, 1900 काय करावं लागेल, वजा करावं लागेल. बघा या 2 शून्य, 10 9 गेले, राहिला 1 हात चाले, 1 9 2 गेले, राहिले 7 हात चाले, 17,100. किंवा दुसऱ्या मेथडनं 100ला प्रमाण मानून बघूया, 100वर 10% सूट दिली म्हणजे ती 90ला असणार आहे वस्तू. ओके, तर मूळ किती होती, 19,000 होती. हां, ही मांडणी मात्र एका खाली एकच करायची. 100 त्याची 90, 10% सूट देऊ,
19,000 त्याच्या खालीच घ्यायचं, कारण ही मूळ किंमत. हे 100च्या प्रमाणात घेतलं आणि हे संख्येच्या प्रमाणात 19,000 हे होतं आणि सूट देऊन किती येते ते माहीत नाही, ते एक्स घेतलं. तर डायरेक्ट समीकरण मांडता येईल आपल्याला. एक्स बरोबर 19,000 गुणिले 90/100 असंही म्हणता येईल आपल्याला. या 2 शून्य गेल्या, या 2 शून्य गेल्या, 2 शून्य इथे येतील. 1990 171 असे, ते पण उत्तर तेच येतं. तर ह्या दोन्ही मेथड सोप्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करून उत्तरं काढू शकता. पुढे आहे बघा, एक पुस्तक विक्रेता एक पुस्तक 30% सूट देऊन 315 रुपयाला विकतो. तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती? तर आपल्याला हे सोप्या पद्धतीने कसं जाता येईल, मूळ किंमत माहिती नाही तर ते आपण एक्स म्हणूया. मूळ किमतीवर किती टक्के सूट देतो? 30%. 30/100 असं झालं. सूट देऊन कितीला विकतो तो? मूळ किमतीवर एवढी सूट देऊन तो कितीला विकतो? 315ला विकतो. 315ला. लक्षात घ्या. तर ती मूळ किंमत ऑब्व्हियसली काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून एक्स बरोबर 1च्या 30% बरोबर 315 येतं. एक्सवर 30% सूट देतो ना, म्हणून ते एक्सच्या 30. याच्या अगोदरचे काही बेसिक उदाहरण बघितलं होतं, असं मांडणी केली होती बघा. मूळ किंमत माहिती नाही म्हणून ती एक्स मांडली आपण. 1च्या 30% सूट देऊन 315 होतं. तर एक्स बरोबर 315 गुणिले 30/100 बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं तर ते काय येणार आहे? 100/30 येणार आहे. ओके. तर ही शून्य गेली, ही शून्य गेली. 5 आणि 3 8 आणि 9 म्हणजे 3 भाग जातो. 3 एके 3, 3 0 0, 3 5 15. 105वर गुणिले 10 म्हणजे 105वर 1 शून्य वाढवायचे. तर ही काय झाली? पुस्तकाची नाही, काहीतरी चुकले. अजून काय राहिलं? 3 एके 3, एकच मिनटं, 100/30 झालं ना. ही शून्य गेली, ही शून्य गेली. एवढी नाही किंमत येणार. 3 एके 3 उरले 0 1 0. एकच मिनिट, काहीतरी चुकलं इथं. सॉरी. तर इथं काय झालं बघा. इथं असं झालं ना. ॲक्च्युली हे 30%, तर हे असं लिहायला नसलं पाहिजे आपल्याला. 30% सूट दिली म्हणजे 70/100 अशी ती व्हॅल्यू येणार आहे त्याची. एक्सवर 30% सूट दिली म्हणजे एक्सची 70/100 व्हॅल्यू येणार आहे. बरोबर 315 अशी ती मांडणी येणार आहे. सो थोडंसं तिथं 30% आहे असं घ्यायचं नाही. तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यातनं पटवून देतो का, तसं घ्यायचं नाही. ते 30% सूट दिली म्हणजे एक्सची 70/100 अशी ती व्हॅल्यू बरोबर 315 येतं. सॉरी, ते चुकून हे झालं. तर आता अशा पद्धतीने मांडणी केली तर लक्षात येईल तुम्हाला. एक्स बरोबर 315 गुणिले 100/70 असं येणार आहे. तर ही शून्य गेली, ही शून्य गेली. 7 चोक 28, 7 चोक 28, 2 3, 7 5 35. तर 445 गुणिले 10 राहिलं ना त्यातलं. यानं 7 इथं भागला आपण, तर 450. ही एक पद्धत लक्षात घ्या. किंवा 100ला म्हणून दुसरी एक पद्धत सांगतो तुम्हाला. समजा 100 रुपयाची किंमत होती, तर ती काय केली आपण? 100 रुपयाची वस्तू 30% सूट दिली तर विकली कितीला बघा? 70. म्हणून ते तिथं 70 घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. 30% तसं नाही, डायरेक्ट नाही घ्यायचं. 100 रुपयाची वस्तू 30% सूट दिली म्हणजे विकली कितीला असणार आहे? 70ला. तर 315 कुठे येणार आहे? मूळ किंमत 100 होती, 30% सूट दिली म्हणजे 70. आता इथं काय दिलं आहे? 315 सूट देऊन दिलेलं आहे म्हणजे ती इथं येणार आहे. आणि मूळ किंमत माहिती नाही, ती 100च्या खाली येणार, ती एक्स म्हणणार आहे. ओके. म्हणून इथं सूत्र तयार होईल. एक्स बरोबर यांचा तिरकस गुणाकार 100 गुणिले 315 भागिले काय येणार आहे? 70 येणार. तेच ही स्टेप आली की नाही बघा तिथं. म्हणून एक्स बरोबर ते स्टेप आपण केला, हे सगळं हे केलं तर बरोबर याचं पण उत्तर 450 हे आपल्याला डायरेक्ट मिळणार आहे. ओके. अशा पद्धतीने आपण 100ला प्रमाण म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर आहे बघा, एका जंगलात 450 झाडे होती. वृक्षतोडीमुळे त्यातील 20% झाडी कापली गेली. तर आता त्या जंगलात पूर्वीपेक्षा किती झाडे कमी असतील असा प्रश्न आहे. तर मुळात किती होती? 4590.
याची 20%. आता 10% म्हणजे एक शून्य जाते म्हणजे 459 आणि 20% म्हणजे त्याची दुप्पट असं पण करू शकतो. हां, तर 4590 झाडे होती. वृक्षतोडीमुळे त्यातली 20% झाडे कापली गेली म्हणजे त्याला 80/100. 20% नाही घ्यायचं. मूळ संख्येच्या 20% कापली गेली म्हणजे उरली 80%. तर ती 80/100 त्यातनं गेली तर आपल्याला काय मिळणार, तर कापली गेली तर आता त्या जंगलात पूर्वीपेक्षा किती झाडे कमी झाली. तर याची 80% आपल्याला घ्यावी लागतील. ती येणार आहेत आपल्याला बघा. या शून्य गेली, ही शून्य गेली. 459 गुणिले 8. तर ॲक्च्युली येणार आहे 8 9 72, 72 2, 8 9 72 2 7 8 45 40 आणि 7 47 7 चालेल 4 8 45 8 45 40 आणि 5 45 4500 सॉरी 4000 गुणिले 8 ना 3000 सॉरी परत एकदा हा गुणाकार जरा परत एकदा बघतो. 8 9 32 2 4 7 8 45 40 आणि 4 7 4 चालेल 4 8 चौक 32 32 आणि 4 36. तर ही संख्या येणार आहे 3672. हे पण एक बघा 4590च्या 20% कापली गेली म्हणजे 80% तिथं 80/100 घ्यायचं लक्षात घ्या. किंवा दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. 3 पद्धतीने हे गणित सोडवता येईल. 4590च्या 20% कापली गेली म्हणजे ते किती काढावं लागेल आपल्याला. बघा ही एक मेथड झाली. परत इथं 2 स्टेप वाढतात त्यामुळे डायरेक्ट असं 80/100 घ्यायचं, 80% घ्यायचं. तर याची काय केली, 4590च्या 20% झाडं कापली गेली म्हणजे काय हो 20% म्हणजे किती ते काढूया आपण. हे तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळालं. 80% घेतलं डायरेक्ट उत्तर मिळालं. इथं पण डायरेक्ट उत्तर मिळतं का बघूया आपण. तर इथं काय झालं, एवढ्याची 20% कापली गेली म्हणजे किती बघूया आपण. ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली. 9 2 1800 8 हातचा आला 1 5 2 10 10 1 1100 1 हातचा आला 1 4 2 8 9 918 कमी झालीत. होती पूर्वी 4590 918 कमी गेलीत. 918 त्यातनं काय करावं लागेल, वजा करावं लागेल. 10 8 गेले 2 हातचा 1 9 2 गेले 7 हातचा नाही 9 5 1 6 हातचा 1 3. बघा तेच उत्तर आलं का नाही. पण इथं फक्त 2 स्टेप आपल्याला का एक स्टेप काय केली वाढवावी लागली. इथं डायरेक्ट उत्तर काढलं. ही दुसरी मेथड झाली. अजून एक मेथड सांगतो तुम्हाला. 100 प्रमाण मानून 100 होती त्यातली काही 20% कापली म्हणजे राहिली किती हो 80 राहिली. बघा असंही मांडून तुम्ही काढू शकता. ही तिसरी पद्धत सांगितली. तर मूळ किती होती 4590. हे 100च्या पटीत मानलं. खालचं जे आहे ते आपल्याला खालची जी संख्या आहे ते आपल्याला मूळ संख्या मांडायची. ही मूळ एवढी होती तर 20% कापून किती झाले असा प्रश्न आहे. तो एक्स मांडलं. बघा या पद्धतीनं परत आपण जर करत गेलो तर काय येईल, एक्स बरोबर कशी मांडणी होईल बघा 4590 गुणिले 80/100. बघा तेच आपण इथं सोडून डायरेक्ट उत्तर काढलेलं आहे. बघा याचंही उत्तर येईल 3772. दॅट्स इट. लक्षात येते का. तर अशा पद्धतीचंच आपल्याला काय करावं लागेल, ही उदाहरणं सोडवून घ्यावी लागणार आहेत. खूप सोपी आहेत. पुढं आहे एका गावची लोकसंख्या एका वर्षात 4% वाढून 3328 इतकी झाली आहे. तर त्या गावची पूर्वीची संख्या किती असा तर तो प्रश्न आहे. तर इथं बघा आपण काय करूया, एका 100ला ही प्रमाण म्हणून 100 होती तर एका वर्षात 4% वाढून 4% वाढली म्हणजे किती झाली बघा, वाढली म्हणजे 104 झाली ना. ओके, वाढून ती एवढी झाली. मग वाढलेली संख्या इथं लिहिणार आपण 3328 आणि पूर्वी किती होती ती एक्स मानूया आपण. ओके, म्हणून इथं कसं येणार आहे, एक्स बरोबर तिरकस गुणाकार. यांचा तिरकस गुणाकार वर लिहा 100 गुणिले 3328. आता एक स्टेप इथं वाढते तुम्हाला, म्हणजे मी ही डायरेक्ट स्टेप लिहिली ती तशी स्टेप का होते सांगतो तुम्हाला, थांबा. छेद काय घ्यायचं डायरेक्ट 104. काय इथं स्टेप होते बघा, आपण तिरकस गुणाकार करतो 100 गुणिले 3328. हे नवोदय स्कॉलरशिप या सगळ्या स्पर्धा परीक्षांना अशा प्रकारची गणित असतात लक्षात ठेवा. असं केलं
यांचा गुणाकार बरोबर यांचा गुणाकार येतो. एक्स गुणिले 104 समप्रमाणातलं गणित आहे म्हणून हे एक्स इथंच राहिलं आणि हे गुणिले आहे ते काय होतं, भागिले होतं, म्हणून ही स्टेप येते बघा. 100 गुणिले 3328 भागिले 104 येतं बघा. ही स्टेप आली की नाही ती, ही स्टेप आली. तर डायरेक्ट काय करायचं, जे एक्स आहे ते इकडं घ्यायचं, त्याच्या जोडीचं आहे ते छेदस्थानी घ्यायचं आणि उरलेल्यांचा गुणाकार वर लिहून ते सोडवून घ्यायचं. तर हा आपण गुणाकार जर सोडवला तर एक्स बरोबर, एक्स ही काय पूर्वीची संख्या मांडली ना, एक्स बरोबर ही पूर्वीची संख्या मांडली. तर हे उदाहरण सोडवलं तर आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. इथं 2×5 10, 2×2 4, 2×5 10 0, परत 53 इथं 13 भाग जाईल. हे सगळं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारण त्याचं उत्तर येणार आहे 3200. हे कॅल्क्युलेशन फास्टमध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. संक्षिप्त रूप देऊनच करता येईल. 3200 तुम्ही ते करून घ्या. अशा पद्धतीनं ही बाकीची उदाहरण देखील तुम्ही काय करा, सोडवून घ्या. त्यात काय शंका असेल तर मी तुम्हाला ही PDF पाठवतो. काय शंका असेल तर मला सांगा. फक्त मांडणी तुम्हाला करून देतो, कॅल्क्युलेशन बाकीचं तुम्ही करून घ्या. एका जंगलात काही झाडे होती. वृक्षतोडीमुळे त्या जंगलातील सेम पॅटर्न आहे बघा. जंगलातील 24% झाडे 10 वर्षात कापली गेली. तर त्या जंगलातील झाडांची संख्या एवढी 13,528 असेल तर 10 वर्षापूर्वी त्या जंगलातील किती झाडे होती. तर ही मांडणी कशी करायची, 10 वर्षापूर्वीसुद्धा 100 होती, 24% झाडे कापली गेलीत म्हणजे राहिलीत किती 76. अशा पद्धतीने एकाच पद्धतीने मांडणी करा. ती 100ची किती झाली 76. तर आता 100-76 त्या झाडाची संख्या असेल तर 10 वर्षापूर्वी, तर आत्ता किती असेल 13,528 असेल. तर पूर्वी किती होती एक्स, ओके एक्स होती. यांचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर ती मांडणी होईल एक्स बरोबर 13,528 गुणिले 100/76 म्हणून एक्स बरोबर येणार आहे त्याचं उत्तर. इथं डायरेक्ट उत्तर लिहितो आहे इथं 17,800. तुम्ही जरा सोडून घ्या ते, ओके. हे उदाहरण तुम्हाला मी दिलेले आहे. एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 10% मिळवले असता 330 मिळतात. एक संख्या 100 आहे, त्याच्यामध्ये आपण काय मिळवली, 100च्या 10% मिळवली तर ती झाली 110. ओके. तर आपल्याला मिळतात किती 330 मिळतात. म्हणजे ही मिळालेली संख्या इथे येणार आहे 330. पूर्वीची संख्या काय म्हणूया आपण, एक्स म्हणूया आपण. हे 100ला मानून काढलं तर एकदम इझी समजतं पण आणि लक्षात येतं, लक्षात घ्या. ओके. काय समजलं, 100ला मानून 100 होती एका संख्येमध्ये, त्या संख्येचे 10% मिळवले तर 100चे किती झाले 110 मधलं झालं. आणि संख्येच्या बाबतीत मिळवलं असतात ती 330 मिळतात म्हणजे ही 330 नंतरची मिळाली, पण पूर्वी किती होती ती एक्स. तर तिरकस गुणाकार कसा होणार आहे, एक्स बरोबर 100 गुणिले 330/11 किंवा 110 येईल. ओके. ही 0 गेली, ही 0 गेली, 11 × 11 11 × 33. तर ती पूर्वी असणार आहे 3 वर 2 0 300 संख्या असणार आहे. ओके. तर खूप सोपी उदाहरणं आहेत. नीट कन्सेप्ट समजून जर त्याच्यावर काम केलं तर आपल्याला ते इझी जाऊ शकतं. एका संख्येमधून 45% एक संख्या 45% वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते. तर ती संख्या होती 100 होती, वाढवली 145 झाली. वाढवलेली तेव्हा तिची किंमत, वाढवलेली किंमत दिली 116. तर पूर्वीची संख्या एक्स म्हणून हे सोडून घ्यायचं. एक्स बरोबर 100 गुणिले 116/145 येते. म्हणून एक्स बरोबर किती येणार आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर ते बरोबर 80 येतं. तर इथं स्पीडीली पटकन कसं आपल्याला करता आलं पाहिजे बघा. संक्षिप्त रूप 5 × 10 0. आता हे आपलं कॅल्क्युलेशन, तुमचं स्पीड प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. 5 भागलं, इथं पण 5 भागायचं. 5 × 10 उरले 4, 5 × 9 45. तर 29 आला. तर 29चा पाढा पाहिजे किंवा तुम्हाला 29 चोक 16 116 20 × 4 80. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन पटकन करता आले पाहिजे. तर ती संख्या किती होते 80 होती, लक्षात ठेवा. आणि पुढचं उदाहरण आहे बघा. एका संख्येमधून त्याच संख्येचे 5% वजा केले असता 456 ही संख्या मिळते. तर एका संख्येतून 5% वजा कर, म्हणजे 100मधनं 5% वजा केली तर ती राहणार 95.
तर आपल्याला मिळते किती 456 ती याच्या खाली लिहिली. तर मूळची संख्या किती एक्स मांडली तर ती संख्या मूळ किती होती. तर हे सोडून घेतलं तर एक्स बरोबर मांडणी डायरेक्ट करतो इथं 100 गुणिले 456 छेद 95 येणार इथं. एक्स बरोबर हे सगळं सोडवत घ्यायचं आहे आपल्याला. तर सोडवताना संक्षिप्त रूप देता येईल. 5 दुनी 10 0 5 एके 5 उरले 4 5 9 45. आता 19 इथं भागावं लागेल. इथल्या इथं करा किंवा उभी मांडणी केला तरी चालते. 19 एके 19 दुनी 38 19 दुनी 38 म्हटलं 2 आणि 5 7 76 उरले हां इथं 76 राहिले. 19 चौक 76 24 म्हणजे राहिलं 20 19 चौक 20 गुणिले 24 24 दुनी 48 48 व 0 480 ही ती संख्या येणार आहे. लक्षात घ्या अशा पद्धतीनं. ओके तर ही तुम्ही सोडू शकता. त्यानंतर यावरची उदाहरणं तुम्हाला मी उत्तर पाठवून देतो. यावरची उदाहरणं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. त्याच पद्धतीचे आहेत. नाही आलं तर मी तुम्हाला ही उदाहरणं तुम्हाला सोडवून देतो. ओके तर अशा पद्धतीने हे करून घ्या. थोडासा तुमचा सराव असणं अपेक्षित आहे. याची उत्तर मी तुम्हाला पाठवून देतो. ओके वी शॅल स्टॉप हिअर.